छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वरुड सुलतानपूर या गावामध्ये श्री क्षेत्र जुनेश्वर मंदिर याचा जीर्णोद्धार व कलशरोहण सोहळा हा संपन्न झाला. त्यानिमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह, शिवमहापुराण कथा, त्यासोबतच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण हे संपन्न झाले. श्री क्षेत्र जुनेश्वर मंदिर याच्या आख्यायिकेप्रमाणे प्रभू श्रीराम हे 14 वर्ष वनवासात असताना क्षेत्र जीवनेश्वर या ठिकाणी त्यांनी 5 दिवस मुक्कामाला असताना 5 दिवस 5 महादेवाचे शिवलिंग उभारून त्या ठिकाणी आपल्या 5 दिवसाचे मुक्काम म्हणून हे शिवलिंग उभारले आणि त्यालाच श्री क्षेत्र जुने शहर असे नाव देऊन हे क्षेत्र गरुड सुलतानपूर तालुका जिल्हा छत्रपती शासन संभाजीनगर या ठिकाणी वसलेले आहे. या क्षेत्रामध्ये भावी भक्तगण श्री प्रभू श्रीरामचंद्र यांच्यासोबत लक्ष्मण आणि माता सीता यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेले ठिकाण असल्यामुळे लोक इथे खूप गर्दी करतात आणि इथलं वातावरण भक्तिमय असतं. सप्ताहामध्ये अखंड हरिनाम, महाप्रसाद आणि मोठमोठ्या प्रमाणात भाव याचा लाभ घेण्यासाठी भावभक्त इथून दूरदूरून पंचक्रोशीतील भक्त जिग्नेश्वर महाराजांच्या पिंडीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात. आख्यायिकेप्रमाणे इथे लोकांच्या मनोकामना देखील पूर्ण होत असतात. इथे या कार्यक्रमामध्ये काकड भजनासह 7 विष्णू सहस्रनाम, 7 तेनो ज्ञानेश्वरी पारायण, हरिभक्त पारायण, श्री गणपत दादो बाबा नाथपंथी 9 ते 10 गाथा भजन, 10 ते 11 शिवमहापुराण आणि तसेच 12/2024 ते 16/12/2000 पर्यंत महापूजा करण्यात आली. यावेळी शिव महापुराण प्रवक्ते श्री हरिभक्त पारायण युवाचार्य संतोष आढवणे महाराज, तसंच 7 दिवसाचे प्रमुख कीर्तनकार सोमवार हरिभक्त पारायण श्री संजय नाना दोंडगे महाराज, मंगळवारी हरिभक्त पारायण पांडुरंग उगवले महाराज, बुधवारी श्री अरुणाथ गिरिजा महाराज, गुरुवारी हरिभक्त पारायण श्री बाळकृष्ण दादा महाराज, शुक्रवारी बापूसाहेब मोरे महाराज, शनिवारी अनिल महाराज, रविवारी हरिभक्त पारायण श्री विठ्ठल महाराज यांच्या हस्ते संपूर्ण सप्ताहावर अखंड हरिनामाच्या गजात कीर्तन करण्यात आलं. यावेळी भाविकांनी या कीर्तनाचा पुरेपूर लाभ घेतला. श्री रामकृष्ण मंदिर आहे, शिवकालीन मंदिर आहे आणि स्वयंभू मूर्ती आहे. सगळ्या 5 पिंड आहे, एक पार्वती, एक नंदी. आणि हे जे मंदिराचं काम केलं याच्या अगोदर एक सिमेंटी मंदिर होतं आमचं, 2000 मध्ये बांधलं आम्ही. परंतु काय झालं, नंतर त्या मंदिराचं काम झाल्यानंतर आम्हाला 50 ते 60 लाख रुपये समृद्धीची मिळाली. श्री जुन्नेश्वर हे या नावाचा इतिहास काय काय सांगतात? हे काय आहे, प्रभू रामचंद्र प्रभू मुक्कामाला होते इथं आणि खूप पुरातन मंदिर आहे, म्हणजे त्याच्यामुळे जुनं मंदिर आहे, त्याच्यामुळे त्याचं नाव जुन्नेश्वर पडलं गेलं. कशा कशाच्या मूर्त्या म्हणजे आतमध्ये त्यावेळेस 5 शिवलिंग आहे, एक पार्वती आहे आणि एक नंदी आहे. आणि कुठून येतात हे लोक? पंचक्रोशीतून म्हणजे महाराष्ट्राभरातून लोक येतात इथं. आम्ही बघितले, खूप गर्दी होती. आणि कसं चालते नियोजन? म्हणजे प्रत्येक सोमवारी तर संख्या येतेच दर्शनासाठी, परंतु असं महाशिवरात्री खूप यात्रा. आता जे सप्ताह होता, सप्ताह ठेवला होता, कलश रोहणाचा कार्यक्रम ठेवला होता. कलश रोहणाचा 7 दिवस सप्ताह ठेवला होता आणि 7 दिवस कीर्तनाचा कार्यक्रम झाला. कलश रोहण झाला आणि महापुराण झालं. काय नाव आहे तुमचं? रामनाथ दांडगे. भरती झाडी जंगल नदी होती, भरती झाडी. तिथं काही जास्त करून लोक येत नव्हते, पण कमी कमी येता येता एकदा हे हे झालं. म्हणजे पहिले गाव नव्हतं? नाही, गाव अजिबात नव्हते, घरही नव्हते, घर बी नव्हते इथं. हे शेतीवाले सगळे आम्ही गावातच राहत होतो. रात्री पण थांबायची भीती वाटत होती. भीती वाटत होती. म्हणजे हळू एक 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 गाव बसलं. ते तर आता बसलंय 5 वर्षामध्ये, त्याच्या अगोदर काही नव्हती 5-10 वर्ष. मग आता किती आहे गावात लोकसंख्या वगैरे? 10,000 आहे. चांगलं. तुम्हाला किती वर्ष झाले सेवेला? वर्षे म्हणजे तेच जन्मापासून बघते गेले. म्हाताऱ्यानं जसं काही सांगितलं बाबा असे गेले, इथून 5 दिवस मुक्काम केला. म्हणजे बालपणापासून तर आतापर्यंत तुम्ही इथंच आहे? हा, इथंच आहे सेवेला. चांगली गोष्ट आहे. चला, धन्यवाद. जुनेश्वर हे प्रभू श्रीरामचंद्राच्या पावन पदस्पर्शाने पवित्र असे धर्मतीर्थ क्षेत्र असल्यानं हेमाळपंथी मंदिराचे कलश रोहणाच्या कार्यक्रमाचे सर्व गावकरी महामंडळींनी तन मन धन आणि पंचक्रोशीतील दानदात्यांनी आपापल्या सर्व क्षमतेनुसार पूर्णत्वास हे काम नेलं. त्यामुळे येथील गावकरी मंडळांनी तसेच गावातील सरपंच, गावातील सर्व भक्तगण यांच्या सहकार्याने भगवान जिनेश्वर संस्थान हे जीर्णोद्धार आणि कलश रोहणाच्या कार्यक्रमात सर्वांच्या सहकार्याने पूर्णत्वास नेण्यात आला. जनमत लाईव्ह न्यूज करता दिलीप वरघट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर.
पुकार तुम्हारी